नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना शुभ सकाळ. शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आम्ही सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात ही मी कुठेतरी जाताना करते. तर आम्ही गाडीवरच चाललो होतो. आज सकाळची वेळ होती, कवळच ऊन होतं. तर आम्ही चाललोय नांदूर मधमेश्वरला. तिथं का तर तिथं आहे ना परदेशी पाहुणे म्हणजेच छान छान वेगवेगळे पक्षी असतात, ते परदेशातून आलेले असतात. तर तेच बघण्यासाठी जाणार आहे. आणि मेन म्हणजे ते पक्षी कदाचित ह्या 15 दिवसच असतील, त्याच्यानंतर ते निघून जातील. कारण जेव्हा ऊन यायला चालू होतं, म्हणजे आता तसं पण थंडी कमी झाली, तर ते पक्षी आता परत जायला निघतील. त्याच्यामुळं आम्ही चाललो होतो. भरपूर दिवसापासून जायचं ठरलेलं. तर म्हटलं चला आज जाऊया. तर तिथं जाताना नाही, हे एक हॉटेल होतं. इथं मासे खूप छान मिळतात, म्हणजे ते आपल्याला बनवून देतात. तर आम्ही तिथंच थांबलो होतो. पहिला स्टॉप आम्ही तिथं घेतला होता, कारण आम्ही जेवलो नव्हतो. आम्हाला जेवण करून पुढे पक्षी बघायला जायचं होतं. तर मी तर काय खाणार नव्हते, पण बाकीचे होते आमच्यासोबत, ते सगळेजण खाणार होते. काहीच खायचं नव्हतं. एंगेजमेंटला जेवण जेवतोय. एंगेजमेंटला नाही, नवऱ्याचे की 4 टाइम नाही, आम्ही एंगेजमेंटला ओरिजिनल ब्लॉग नाही होईनी. ओरिजिनलच तेवढं मध्ये का? टाकायचंय. ओरिजिनल मध्येच टाकायचंय. कसं करायचं? तोंड घेन, तोंड किती आकार त्या पाहिजे ना. मोठा गाज घे, छोटा गाज हे आले भारी. कशी आहे चव, कशी आहे? भारी ना. आता काय आता ते असंच म्हणतील व्हिडिओ चालू असल्यावर. मग भारी म्हणून भारी. हे म्हणे आपलं काय तू रील्स पाहू आला. त्याच्यानंतर आमचं खाणं पिणं करून आम्ही पोहोचलो होतो त्या लोकेशनला जिथं की आम्हाला जायचं होतं. पण खूप वाईट वाटलं तिथे गेल्यावर. का तर मी तुम्हाला सांगते, आम्ही तिथं गेलो, मस्तपैकी बसलो, पण तिथे ना हे जे आहे ना त्याचं काम चालू आहे. तर तिथं इतका जोरात आवाज होता. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं का ते पक्षी 7-7:30 ते 8 वाजेपर्यंतच असतात आणि त्याच्यानंतर ते निघून जातात. म्हणजे तिथं कुठंतरी त्यांची दुसरी जागा असेल, तिथं जात असतील. आणि हे का तर तिथं जो आवाज आहे ना काम करायचं, ते इतकं खडखड 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 आवाज, हे पाहिजे काम चालू आहे ना, इतका जोरात आवाज, कदाचित त्याच्यामुळे जात असतील. आणि मी इथं सांगत होते, पण आवाज काही येत नव्हता त्या खडखडीनं. पण तिथं जाऊन आहे ना खूप छान वाटलं. खूप संध्याकाळचा टाईम झाला होता, आम्ही पोहोचलो. मग तिथं बसलो थोडे वेळ, फोटो विटो काढल्या. तर कुठं बी जा फोटो काढणं हे कंपल्सरी झालेलं आहे. तर लोकेशन तर खूप छान होतं. आणि पक्षी होते, पण ते खूप दूर होते, ते दिसत नव्हते. म्हणजे ते परदेशी होते का आपल्या इकडचेच होते काय माहिती. पण चला असो, आजचा दिवस ठरून गेलेलो एक, ते काय बघायला मिळालं नाही. पण मग तिथं हे काय असं लोकेशन होतं, मस्तपैकी सनसेट वगैरे. आणि हा तो ब्रिज पलीकडे जायला, खालून पण जागा आपल्याला जायला. तर काय नाही, दिवस घालवला मस्तपैकी. सगळेजण होते, अजून माझे फ्रेंड वगैरे पण होत्या 2-जणी. तर छान वाटलं. कधीतरी असं पण आपण जायला पाहिजे फिरायला वगैरे. तर यायच्या टायमाला असं काही लोकेशन होतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.